कसं असतं, एखाद्या मुलीनं स्वप्न पाहते की माझ्या आयुष्यात मला काहीतरी करायचे, त्यावेळेला लग्न झालं की विषय संपतो. म्हणजे हा सेवा देण्याचा व्यवसाय आहे. कारण हा व्यवसाय काय आपला आहे का? ह्यात कुठं महिला करतात का? त्या महिलेच्यानं हे होतं का? लोकांना जे अर्जंट पाहिजे तिथे मी उपलब्ध होण्याचा प्रयत्न करते, तरी मला लोक का समजून घेत नाही. मला खूप म्हणजे वाईट वाटायचं आणि असं वाटायचं की अरे आपण चूक तर नाही केली, पण त्यावेळेला असं वाटायचं नाही, आपण ह्याच्यावर ठाम राहिल्यानंतर हा पण लोकांचा निर्णय बदलल. म्हणजे देह एवढं जोरात ठेवलं की यशाला आपल्यापर्यंत येण्यासाठी भाग पाडलं. लोकांनी गावगुंड माझ्यावर सोडले आणि त्या गावगुंडाचा परिणाम म्हणजे गावगुंड सोडण्याचा विषय काय होता की बदनामी. पण त्यावेळेला खरंच माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी एका फोनवर सांगितलं की त्या बाईच्या कामामध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर तिला कसलीही अडचण करू नका. येणारी जी पिढी आहे सुशिक्षित बेकार स्वतःला कधीच समजायचं नाही. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. भारत सत्ताची एक विशेष सिरीज आहे, तिचं नाव आहे असामान्य. या सिरीजमध्ये आम्ही संघर्षातनं उभे राहिलेल्या माणसांची स्टोरी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असतो. माझ्या स्क्रीनमध्ये ज्या तुम्हाला दिसत आहेत या आहेत संगीताताई बरोरे आणि मी हमीद शेख. भारत सत्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत. संगीताताई बरोरे यांचा प्रवास अतिशय सामान्य घरातनं सुरू झालेला होता आणि ते आज ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्या क्षेत्रात सबंध महाराष्ट्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. चलता फिरतं टॉयलेटची संकल्पना घेऊन त्या काम करत आहेत. म्हणजे मोबाईल टॉयलेट नावाची त्यांची संकल्पना आहे आणि ही अतिशय वेगळा प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरात ह्याची दखल घेण्यात आलेली आहे. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या कदाचित महाराष्ट्रभरात त्या पहिल्याच महिला असतील. तर अशा सामान्य परिवारातून आलेल्या आणि आपल्या कामाच्या बळावरती आपली ओळख निर्माण केलेल्या संगीताताई आज आमच्यासोबत आहेत या सिरीजच्या विशेष एपिसोडमध्ये. त्यांच्यासोबत आपण त्यांच्या प्रवासाबद्दल गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा सगळा प्रवास, त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्यांच्या कामातनं भविष्यातील तरुणांना किंवा ज्या कुणांना संघर्षातून उभं राहायचं त्यांना काही प्रेरणा नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आपण याच्या माध्यमातून करूया. ताई, स्वागत आहे आपलं खूप खूप भारत सत्तामध्ये. जसं की मी उल्लेख केला की सामान्यातनं असामान्याचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न आम्ही या सिरीजच्या माध्यमातून करतो आहे. तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रात काम करताय, विस्तारानं तुम्ही त्याच्यावर बोलालच. सर्वप्रथम मला आणि प्रेक्षकांना हे जाणण्यात आनंद वाटेल की किंवा हे जाणणं आमच्यासाठी फार गरजेचं आहे की तुमचं जे फॅमिली बॅकग्राऊंड होतं, म्हणजे तुमची नेमकी सुरुवात कशी झाली, कुठल्या तुम्ही माहोलमधून आलात, कुठल्या कल्चरमधून आलात, काय सांगाल त्याच्याबद्दल, ती एकूण सगळ्या फॅमिलीच्या पार्श्वभूमीबद्दल. सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव संगीता महादेव बरोरे. तुम्ही म्हटल्यासारखं वेगळं काहीतरी करण्याची संधी भेटली. माझं म्हणजे बालपण झालं बाबळगाव. माझे वडील सफाई कर्मचारी, मला 3 भाऊ, मी एकटीच बहीण. माझे भाऊ खूप शिकले आणि चांगल्या पदावर आहेत ते, पण माझं लग्न लवकर झालं. 7वीतून 8वीत गेल्याबरोबर ते मला खंत होती की मला शिक्षण भेटलं नाही, पण माझ्या संस्कारात एवढी ताकद होती आईवडिलांनी दिलेल्या की त्याच्यातून बरंच काही मी करू शकले आणि करण्याची आणखीन पण खूप जिद्द आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न करतात, हे माझ्यासाठी खूप भाग्य आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणतं 7वीतून 8वीत गेल्यावर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर ट्रॅक्टर ड्रायव्हर. परत खूप संघर्ष आला माझ्या आयुष्यात. आणि असं की कसं असतं, एखाद्या मुलीनं स्वप्न पाहते की माझ्या आयुष्यात मला काहीतरी करायचे, त्यावेळेला लग्न झालं की विषय संपतो असं गृहीत धरतात आणि हे रिअल आहे. पण मला वातावरणानं, माझ्या परिस्थितीनं मला परत उभं केलं आणि मी खरंच उभं राहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला म्हणजे मला ह्या क्षेत्रात येण्यासाठी संधी कुठून बचत गटाच्या माध्यमातून भेटली. कारण माझं शिक्षण कमी असल्यामुळं मला कुठलंच प्लॅटफॉर्म नव्हतं. त्यावेळेला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही आणि त्याची सुरुवात बऱ्याच महिला असं करतात की बचत गटात गेले की पैसे घेणं फेडणं फक्त आर्थिक स्वरूपाचंच त्यांचं देवाणघेवाण असतं, पण व्यवसायात उतरून काहीतरी आपण करावं हे कुठेतरी बाजूला राहतो विषय. पण आपण त्या विषयाला धरून म्हणजे आर्थिक सक्षम होण्याचे ध्येय घेतलं. त्यावेळेला मशीन घेते वेळेला पण खूप संघर्ष झाला. कारण महिला थोडंसं मी हे करतो, नेमकं तुमच्या कामाचं स्वरूप काय, कशा पद्धतीचं, थोडंसं विस्ताराने काय सांगाल, ते काय तुम्ही नेमकं काम करत आहेत सध्याला? का म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही बचत गटात गेलो त्यावेळेला
खूप प्रयत्न केले प्रत्येक व्यवसायात उतरण्याचा, पण प्रत्येक व्यवसाय हा फक्त मोसमी दिसला. की ज्या वेळेला आपल्याकडे लॉकडाऊन पडलं त्यावेळेला मास्क चाललं, तर तो पण केलो आम्ही छोटा मोठा व्यवसाय. छोटा मोठा म्हणण्यापेक्षा 150 रुपयाच्या मास्कपासून जवळजवळ 15 म्हणजे जवळजवळ 15 मीटर म्हणजे 150 मीटर कपड्याचे मास्क आम्ही म्हणजे डोर टू डोर दिले पहिल्या लॉकडाऊनला. म्हणजे हा वातावरणीय व्यवसाय झाला. त्याच्यापुढं आम्हाला स्वच्छतेचं एवढं वेळ लागलं की स्वइच्छुक म्हणून काम केलं बँक ऑफ इंडियाला 3 महिने. आपले जी श्रीकांत सरांनी त्यावेळेला सर्वांना आव्हान केलं होतं की तुम्ही कोण इच्छुक आहेत, त्यावेळेला स्वतः पुढाकार घेऊन ते काम केलं. त्यानंतर पुन्हा लक्षात आले की असं करण्यापेक्षा खरंच मूलभूत गरज काय आहे तर स्वच्छतेची आहे. वातावरण जर दूषित राहिलं तर वारंवार आपल्यावर हे असे हे येणार आहेत, आजार वाढू शकतात. तर आपण काय करतो, त्यावेळेला मला महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांशी खूप मदत झाली आणि त्यावेळेला आम्ही सक्शन मशीन हे म्हणजे सेवेसाठी आणली. तर त्या मशीनचं काम असं आहे की शौचालयामधला जो मल असतो, तर काही काळापूर्वी असं होतं त्या कामाचं स्वरूप की आतमध्ये काही विशिष्ट वर्गाचे लोक उतरायचे आणि ते बकेटानं काढायचे. ही पार्श्वभूमी होती त्या कामाची. तर त्या कामाला आपण थोडं त्याच्यात बदल केला, थोडं डिजिटलमध्ये म्हणजे काहीतरी, कारण पर्यावरणच्या पहिलं आपलं वातावरण आपलं शरीर महत्त्वाचं आहे आणि ते लोक शरीर धोक्यात घालून आपलं आयुष्य परिवाराचा विचार न करता ते करत होते. तर आपण ते पूर्ण डिजिटलमध्ये आणलं. मशीनच्या बंदमधून बंदमध्ये जातं, त्याचा परिणाम वातावरणावर होत नाही आणि सगळं म्हणजे छान राहतं. असं म्हणजे हे आपल्या विचारानं आपण त्यात केलं. पण खरंच पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हे काम करत असताना खूप छान रिस्पॉन्स आला आणि त्याच्या पुढे आणखीन असं वाटलं की आणखीन आपण स्वच्छतेसाठी काय करू शकतो का. त्यावेळेला मी हे पुढचं पाऊल उचललं, सखी मोबाईल टॉयलेट म्हणजे फिरते शौचालय. तर त्याच्यासाठी अनुभव काय आला, तुळजापूरच्या यात्रेमध्ये पुण्याहून 350 टॉयलेट आले होते यात्रेसाठी. तर त्या यात्रेच्या टॉयलेटसाठी आम्हाला ऑफर आली की तुम्ही तुमची मशीन आम्हाला द्याल का. हे कुठल्या सालाचा विषय आहे, काय तारीख वगैरे आठवते? हा विषय आहे 2023. अच्छा. 2023ला आम्हाला ऑफर आली. तुळजापूरमध्ये जे नवरात्राच्या काळामध्ये जी गर्दी होते त्या दरम्यानच्या. आणि मग तिथं आम्ही असा म्हणजे अभ्यास केला की आपली एक मशीन सकाळी 6 ते 2 पर्यंत किती टॉयलेट क्लीन करू शकते, आपण त्याचं पूर्ण मॅनेजमेंट करू शकतो का. 10 दिवस तिथे काम केले आमच्या मशीनने, तिथलं पूर्ण आम्ही नियोजन बघितलं आणि पूर्ण लक्षात आलं आमच्या की अरे आपण हे पण करू शकतो. कारण आपल्या लातूरसाठी पण लोकसंख्या म्हणजे वाढते, त्या विषयावरून जसं जसं आपलं लातूर डिजिटलमध्ये जाते, प्रत्येक नवते लातूरला हवं, मग हे का नको. हा विचार डोक्यात घेऊन आम्ही जिल्हा उद्योगकडून कर्ज घेतलं मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत 5,66,000 आणि त्याच्यातून 30 टॉयलेट उपलब्ध केले. आणि त्या 30 टॉयलेट च्या कामाचं स्वरूप असं झालं की खरंच म्हणजे लातूरकरांनी खूप मला भरभरून साथ. आणि सर्वप्रथम सर्वात जास्त म्हटलं तर मी आपल्या कलेक्टर मॅडमची खूप आभारी आहे आणि खरंच मनापासून सर्व अधिकारी म्हणजे आयुक्त, कलेक्टर, SP, CO हे सर्वजण म्हणजे एकवटून मला सपोर्ट करतात आणि ही संकल्पना त्यांच्या माध्यमातून मी खूप पुढे नेले. जवळजवळ आज म्हणजे 16 जानेवारी 2024ला आपण 30 टॉयलेटची सुरुवात केली होती. तर आज 16 जानेवारी 2024ला आपल्यापाशी 60 टॉयलेट उपलब्ध झाले. आणि कामाचं स्वरूप म्हणजे ज्या वेळेला उदगीरला आपल्या राष्ट्रपती मॅडम आल्या होत्या त्यावेळेला पूर्ण टॉयलेटचं व्यवस्थापन आपण केलं. म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की म्हणजे महिलेला एखाद्या जर संधी दिलं तर ती महिला चांगल्या प्रकारे करू शकते, हा विश्वास सर्वांनी माझ्यावर ठेवला आणि मी त्याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहते आणि राहील. मुळात ज्या तुम्ही व्यवसाय निवडला हा कमी प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे, म्हणजे स्वच्छता आणि त्यातल्या त्यात टॉयलेटसारखी स्वच्छता वगैरे ह्यात शक्यतो कुणी जात नाहीत, म्हणजे फार कमी प्रतिष्ठा ह्या व्यवसायाला आहे. तर ह्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय तुम्ही सांगितला की अशा पद्धतीने झाला. पण आज हे काम करत असताना तुम्हाला काय वाटते नेमकं?
आणि काय प्रेरणा काय होती म्हणजे नेमकी म्हणजे ह्या व्यवसायात ह्याच्या मागची बी प्रेरणा काय होती आणि आज तुम्ही ह्या व्यवसायाबद्दल कितपत समाधानी आहेत, काय आहेत, कसं आहे? खरं सांगायचं म्हणजे आपल्या कुठल्याही कर्तृत्वावर समाजातून झालेला द्वेषच सगळ्यात मोठी प्रेरणा असते. कारण त्या द्वेषातून माणूस एवढं जिद्दीला पेटतं आणि एकवटून उठतं आणि त्यावेळेला त्यामध्ये जे क्षमता नसते तेच देखील बाहेर येते. कारण हा व्यवसाय म्हणजे खरंच खाल्ल्या लेवलचा आहे असं काही लोकांची मानसिकता, ज्यांच्या विचारामध्ये आणखीन आपण पुढे गेलो, डिजिटल झालं हे विचार नसतात, अशा लोकांच्या डोक्यामध्ये आणखीन बी झालं तर द्वेषच येतो. कारण हा व्यवसाय काय आपला आहे का? ह्यात कुठं महिला करतात का? त्या महिलेच्याने हे होतं का? ह्या अशा 2021ला एक्झॅक्टली माझा पुढचा प्रश्न तोच असणार होता. महिला म्हणून पण तुम्हाला काय ह्याच्यात चॅलेंजेस आहेत? कारण महिलांनी ह्या क्षेत्रात म्हणजे अशा क्षेत्रात येणं हे तर म्हणजे समाज मान्यतेचं एकदम वेगळंच आहे. 2021ला ज्या वेळेला आपण मशीन उपलब्ध केली, पालकमंत्री त्यावेळेला आत्ताचे अमित भैया देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि सामाजिक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे माझी वसुंधरा ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या मशीनचं उद्घाटन झालं होतं 1 जानेवारी 2021ला. तर 21ला ज्या वेळेला मशीन आपण मार्केटमध्ये आणली आणि मार्केटमध्ये सांगत होतो लोकांना की आपण हे काम मशीनद्वारे करू, तर त्यावेळेला लोक असं कुठं असतं का? हे कुठं होतं का? महानगरपालिकेत नाही आहे का हे मशीन? आम्ही तुमच्याकडून का करायचं? मी त्यावेळेस मनाला प्रश्न विचारायचं, ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट जर शासन देत असताना सुद्धा प्रायव्हेट चालू शकते, तर मी तर स्वच्छतेचं काम घेते. लोकांना जे अर्जंट पाहिजे तिथे मी उपलब्ध होण्याचा प्रयत्न करते, तरी मला लोक का समजून घेत नाही? मला खूप म्हणजे वाईट वाटायचं आणि असं वाटायचं की अरे आपण चूक तर नाही केली, पण त्यावेळेला असं वाटायचं नाही, आपण ह्याच्यावर ठाम राहिल्यानंतर हा पण लोकांचा निर्णय बदलल. मग त्या सगळ्या गोष्टीतून पुढं एवढा प्रयत्न केला सर, काय सांगू तुम्हाला. कॅलेंडर छापले आम्ही 2022ला ह्या मशीनचे, आणि 2 व्हीलरवर म्हणजे माझ्याकडे ॲक्टिवा होती, त्या 2 व्हीलरवर 40 गावला आम्ही ते व्हिजिट केला. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये माझे 10 कॅलेंडर जायचे, स्वतः नेऊन द्यायचे. तिथल्या सरपंचांना, तिथल्या म्हणजे ते काय ग्रामपंचायतले सदस्य असायचे, त्यांना सांगायचं की तुम्ही 9 सदस्यांना द्या, पण एक तुमच्या ग्रामपंचायतमध्ये लावा, जेणेकरून की ज्या लोकांकडे ह्या कामाची गरज येईल त्यावेळेला हा नंबर लोकांना सापडला पाहिजे. म्हणजे देह एवढं जोरात ठेवलं की यशाला आपल्यापर्यंत येण्यासाठी भाग पाडलं. आज या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही किती जणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि ह्या सगळ्या व्यवसायामध्ये आत्ता तुमच्या घरच्या फॅमिली मेंबरचा काय रोल आहे, तुम्हाला काय सपोर्ट आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? सर्वात खूप मोठा प्रश्न आहे हा आणि माझ्यासाठी खूप गर्वाचा प्रश्न आहे. कारण आज जे तुमच्यापर्यंत पोचले, समाजापर्यंत पोचत आहे, तर ह्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट माझ्या फॅमिलीला जातं. कारण प्रत्येक ज्या वेळेला लोकांचा द्वेष बाहेर येत होता त्यावेळेला माझी फॅमिली माझ्यासोबत होती. सर्वात जास्त माझे मिस्टर माझ्यासोबत होते. तुम्ही चला पुढं मी आहे असं त्यांचं माझ्या पाठीमागं एक खूप मोठा आधार होता. सर्व प्रशासकीय अधिकारी माझ्या पाठीशी होते, त्यामुळं मी बऱ्याच लोकांना फेस करू शकले. बरेच अनुभव आहेत, कारण तुमच्याकडे पण वेळ कमी असल्यामुळे मी सगळे अनुभव शेअर करू शकत नाही. असे बरेच आहेत, पण मी आवर्जून एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते. ज्या वेळेला मी हे कॉन्सेप्ट तयार केलं, आता हा फॅमिली विषय आहे, पण फॅमिलीज मला सपोर्ट करत असताना माझ्या फॅमिलीला देखील कसं टार्गेट करतात लोक, हे आपण मशीन उपलब्ध झाली, मशीनचं काम लोकांपर्यंत पोहोचलं, आपण खूप प्रामाणिकपणे काम करतो, तुम्ही पूर्ण लोकांपर्यंत तुमची न्यूज ज्या वेळेला जाईल त्यावेळेला खरंच तुम्हाला बाईट खूप छान येतात. आणि त्याच्या पुढे जाऊन मी छोटंसं ऑफिस तयार केलं आणि ते ऑफिस तयार केलं, तिथं काही सगळं इश्यू एकदम क्लिअर होता. तरी पण ही बाई हे का करते, ही सगळ्या गोष्टी अशा का, म्हणजे ही कुणाच्याच कसं म्हणजे आरी जात नाही किंवा एवढं ही पुढे जाते, म्हणून लोकांनी गावगुंड माझ्यावर सोडले. आणि त्या गावगुंडाचा परिणाम म्हणजे गावगुंड सोडण्याचा विषय काय होता की बदनामी. कारण आज आपल्या कामामुळं मनामध्ये प्रत्येकाच्या आपल्या प्रामाणिक करत असलेल्या कामातून आपण जे मिळवलेलं एक नाव आहे, ह्या सगळ्या नावाला कुठेतरी एक
त्याला डाग लागावं हे जे प्रयत्न ह्या थरापर्यंत पोहोचले. पण त्यावेळेला खरंच माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी एका फोनवर सांगितले की त्या बाईच्या कामामध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर तिला कसलीही अडचण करू नका. खरंच मला म्हणजे माझ्या कामाबद्दल एवढं प्राऊड वाटलं की अरे सर्वसामान्याचे तर आपण कामं करत असताना ते तर आपल्याला रिस्पेक्ट देतात. आणि मला सुरुवात ज्या वेळेला केली सर त्यावेळेला असं वाटत होतं म्हणजे मी माझ्या लेवलचे किंवा मी ज्यांना जवळचं समजत होते अशा लोकांचे विचार घेत होते. त्यावेळेला ते लोक मला काय सांगायचे, हे आपल्या ह्याच्यामध्ये नसतं आणि ह्या बाईला एवढं काय करायची गरज आहे, हे काम आपण करायचं का, म्हणजे असे विचार मला ते देण्याचा किंवा माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत होते. पण ज्या वेळेला मी त्या लोकांतून पुढे जाण्याचा प्रयत्न केले, ज्या वेळेला तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे ह्याच्यात आले, सहवासात आले, त्यावेळेला ह्या गोष्टी जे रिस्पेक्ट आहे आणि खरंच हे संत गाडगेबाबा महाराजांनी काय केलं, समाजाला प्रबोधनातून खूप काही संदेश दिले स्वच्छतेचे आणि स्वतः त्यांनी कुठल्याही मानपान न घेताच कंटिन्यू हातात खराटा घेऊन फिरले. त्याच विषयाचा एक आपण जर एक तेवढं तर काही जमणार नाही पण एक छोटासा खारी इतका जरी वाटा आपण करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर कसं आहे, आपल्या आयुष्यात जो केअर म्हणून आपला विचार करतात त्यांना आपण कुठेतरी कडी लावण्यासाठी मला खूप म्हणजे वाटलं. बऱ्याच दिवस म्हणजे 2021 पासून 24 पर्यंतचा जो काळ होता त्या काळामध्ये मला कुठल्याच प्रकारचं म्हणजे मला असं वाटायचं खरंच मी एवढं छान काम करते पण लोक मला किंमत का देत नाही किंवा लोकांना असं ह्याच्याबद्दल वाटत का नाही की अरे खरंच आपल्यासाठी किती आज पहिल्यापासून ज्या प्रकारे लोक लुटत होते ह्या कामासाठी त्या कामाचा बाऊ करून, पण आपण एकदम पारदर्शक काम करतो की लोकांना सांगतो की बाबा हे असं आहे, ह्या एवढ्या वेळेत हे केलं पाहिजे, ह्याचं एक जनजागृती करतो, लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पारदर्शक पोहोचवतो की आपल्यापर्यंत डेंग्यू न होण्यासाठी आपली स्वच्छता किती महत्त्वाची आहे, आपल्यापर्यंत कोरोना न येऊ नये ह्यासाठी आपण काय काळजी घेतो. त्या सगळ्याचा पाठ खरं म्हटलं तर सर हाच आहे. आपली लातूरची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात स्वच्छतेचं प्रमाण कमी होत आहे. कमी होण्याचं कारण काय की पाणी तुंबणं, सगळे जिथले तिथं बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या पण मला माहीत नाही अशा. तर ह्याच्यावर आपण काम करत असताना लोकांना वाटतं सर कौतुक, पण ज्यांना कौतुक वाटतं तिथपर्यंत पोचलो नव्हतं आपण. त्यामुळं नाही आता सोडून दिलं सगळं. आणि या व्यवसायात दुसरा जो प्रश्न होता, आज किती लोकांना तुम्ही रोजगार देत आहे? ह्याच्यामध्ये जवळजवळ काम कसं असतं ह्याच्यासाठी असं नियमित काम असं नसतं सर, कारण आपला प्रचार प्रसार थोडा कमी झालेला आहे आणि आता होतोय. पहिलं लोकांना हे कामच असतं हे थोडं ह्याच्यापासून लांब होते, पण आता ह्या कामाची जनजागृती होते आणि त्या होण्यापर्यंत आपण पोचणं थोडं कमी होते. तर असं सगळ्यांच्या म्हणजे प्रचार प्रसारानं आपलं काम तिथपर्यंत जाते. मला असं वाटते आता आगामी निवडणुकीत आहे त्या निवडणुकीच्या प्रचारापेक्षा कोण निवडून यायचं त्यापेक्षा आपण कुणाकून स्वच्छता करून घेतली पाहिजे ही गोष्ट त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. आणि त्याच्या पुढं जाऊन तुम्ही जो प्रश्न विचार किती लोकांना काम भेटलं सर, ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तर म्हणजे एक टाईम जर आमच्या टॉयलेटला काम आले तर 7-8 लोक आरामशीर काम करतात. अच्छा, हो. म्हणजे जिथं क्राऊड असतं तिथं जनरली आज तुम्हाला काम आहे. जास्त गर्दीच्या ठिकाणी यात्रा असतील, इलेक्शनचं कॅम्पेन असेल किंवा वॉट एव्हर, म्हणजे जिथं लोक जमतात तिथं तुम्हाला आज कामाला मागणी निर्माण झालेली असं समजायला हरकत नाही. हो सर. आत्ता आपण थोडंसं जे तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांनी त्रास वगैरे दिला, काही चांगले पण अनुभव या माध्यमातून आले असतील, ते चांगले अनुभव पण आमच्याशी शेअर करा. आणि या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या किंवा या व्यवसायातल्या संधींबद्दल काय सांगाल, विशेषतः जे तरुणी वगैरे आहेत या व्यवसायाकडं समजा कोणाला यायचं असेल तर ह्याच्यातल्या संधी वगैरे तुम्ही काय सांगू शकाल? ठीक आहे आपण लातूरमध्ये बसलो, पण मोठ्या शहरांमध्ये वगैरे पण यातल्या संधी तुम्ही म्हणजे बघितलात का, कितपत ह्या संधी आहेत आणि काय सांगाल त्याच्याबद्दल? आपल्या महानगरपालिकेचे जे बाबासाहेब मनोहरे आयुक्त होते त्यावेळेला सरांनी सन्मानपत्र देऊन 8 मार्चला माझा सन्मान केला. ह्या कामाची पहिली पावती. दुसरी पावती माझ्यासाठी एकमत वर्धापनाच्या दिनानिमित्त तिथं पण सन्मानपत्र देऊन सन्मानित केलं.
परत लातूर मिशन न्यूज पत्र आणि शिवदर्शन फाउंडेशन ह्यांनी शिवरत्न पुरस्कार देऊन माझा सन्मान केला. त्यानंतर एलम मित्र परिवाराने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केला. परत पूर्ण मराठवाड्यातून जे डेअरीची यशोगाथा झाली, त्या यशोगाथेमध्ये विशेष लातूरच्या म्हणजे विशेष काम म्हणून आपल्या कामाचा तिथं विशेष उल्लेख केला 2023ला. म्हणजे हे खूप चांगले अनुभव आहेत. भारत सत्ता लाईव्ह या चॅनलच्या निमित्ताने मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की येणारी जी पिढी आहे, सुशिक्षित बेकार स्वतःला कधीच समजायचं नाही. कारण कसं आहे, प्रत्येकाला शैक्षणिक विचारामध्येच यश भेटेल असं विषय नसतो. प्रत्येकाने ज्याच्या स्किलला जो व्यवसाय पटतो विचाराला, त्या विचारातल्या व्यवसायाला डेव्हलप करत राहा. आणि माझा जो व्यवसाय आहे फिरते शौचालय हा सेवा सर्व्हिस व्यवसाय आहे. म्हणजे हा सेवा देण्याचा व्यवसाय आहे. पण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसलीही लाज न बाळगता जर कामावर फोकस केलं तर खूप छान आहे आणि प्रत्येकाने विचार करावा असं माझं मत आहे. ह्या होत्या संगीताताई. यांच्याबरोबर आपण चर्चा केली यांच्या सगळ्या व्यवसायाबद्दल आणि प्रवासाबद्दल. ताईंना कॅमेरासमोर तितकंसं कम्फर्टेबल वाटत नाही आहे, तरी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपले अनुभव आपल्यासोबत शेअर केले. त्यांचा संघर्ष त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय सामान्य कुटुंबातनं येऊन 7वी शिक्षण असतानाही आज एका व्यवसायामध्ये जम बसवलेला आहे. आणि असा व्यवसाय जिथं जाण्याची कल्पना म्हणजे करणं म्हणजे हेच फार आजच्या काळात तर अवघड आहे. म्हणजे आजचा काय कुठल्याही काळात या व्यवसायात आपण जावा असा फारसा कोणी विचार करत नाहीत. कमी प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जातो. त्या व्यवसायात त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. चांगली ओळख आमच्या भागात बनवली आहे. तब्बल महाराष्ट्रभरातनं पण त्यांना आता कामाला मागणी पण वाढलेली आहे. यासोबतच या व्यवसायाकडे कुठल्याही व्यवसायाला कमी म्हणजे छोटं मोठं न समजता, कशाची लाज न बाळगता व्यवसायाला सामोरं गेलं पाहिजे असं आव्हानही त्यांनी आपल्या माध्यमातून केलेलं आहे. धन्यवाद ताई, भारत सत्ताला वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नक्कीच तुमच्या हा इंटरव्ह्यूतनं काही लोक प्रेरणा घेतील आणि आपल्या आयुष्यात एखाद्या व्यवसायात म्हणजे कुठल्या एखाद्या क्षेत्रात ते यशस्वी होण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. एक गोष्ट राहिली सांगू. खरंच तुम्ही म्हटल्यासारखं मला कॅमेऱ्यासमोर जमत नाही, तरी पण माझ्या आयुष्यातला सर्वात यशस्वी एक अनुभव सांगते की आपल्या जिल्हा उद्योगचं जे MCED प्रशिक्षण केंद्र आहे, त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये माझ्या मनातली ही पण खंत त्यांनी पूर्ण केली की एक सक्सेस उद्योजिका म्हणून त्यांनी मला ट्रेनर म्हणून म्हणजे ऑनलाईन ते अप्रूव्हल पण आलं की मला असं वाटलं नाही की माझ्या शिक्षणातून मी बरंच काही घडले. म्हणजे माझे अनुभव 4 लोकांना देऊन त्यांना सक्षम करण्याची पण मला संधी भेटते. आणि राहिला विषय माझ्या बोलण्याचा, मी आत्ता नाही देऊ शकले तर मी सेकंडच्या तुमच्या ह्याला मी नक्की स्ट्रॉंगली तुम्हाला सर्व गोष्टी माझ्या शेअर करेन. हा बघा, हा कॉन्फिडन्स तुम्ही बघू शकता ताईंचा. आत्ता कमी जास्त बोलणं झालं असेल तर पुढच्या वेळेस एकदम बढिया इंटरव्ह्यू आपण करू. हा कॉन्फिडन्स ताईंना ह्या व्यवसायातूनच मिळालेला आहे. आणि माणसात ते असतंच, फक्त त्यानं ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारत सत्ता अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या माणसांना, अतिशय सामान्य माणसांना आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न नेहमी करत आहे. पुढच्या भागातही आपण तो करू. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.